जबरदस्ती आणि प्रलोभनाद्वारे धर्मांतर करण्यास प्रतिबंध करणारे महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक सोमवारी वादळी चर्चेनंतर विधानसभेत मंजूर झाले। या विधेयकाला शिवसेना ठाकरे गटाने समर्थन दिले, तर काँग्रेस, माकप, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष आणि समाजवादी पक्षाने विधेयकास कडाडून विरोध केलाय। या विधेयकावरून महाविकास आघाडीतील फूट चव्हाट्यावर आली आहे। धर्म स्वातंत्र्य विधेयक आजवर 11 राज्यांनी मंजूर केले। राज्यात हे विधेयक गेल्या आठवड्यात विधानसभेत गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी मांडलं। त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी यावर चर्चा करण्याची मागणी केली होती आणि त्यानुसार सोमवारी यावर सर्वपक्षीय चर्चा झाल्यावर हे विधेयक अखेर मंजूर करण्यात आले। पाहूयात। धर्म स्वातंत्र्य विधेयक विधानसभेत मंजूर। विधेयकावरून मवियातील फूट चव्हाट्यावर। देशातील 12 राज्यात धर्म स्वातंत्र्य कायदा अस्तित्वात। धर्म स्वातंत्र्य हा विषय राज्याचा आहे। 1968 पासून असे कायदे देशात होत आले। या कायद्यामुळे आंतरधर्मीय विवाह मोडल्यास त्यातून बालकाच्या धर्माचे आणि ताब्याचे जे प्रश्न निर्माण होतात ते आता होणार नाही। या कायद्यामुळे बळजबरीने धर्मांतर प्रकरणी लोक कायदा हातात घेणार नाही, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधेयकावर चर्चा करताना केला। प्रत्येकाला आपल्या धर्माचा अवलंब करण्याचा अधिकार असला तरी हा अधिकार काही रिस्ट्रिक्शन्सला त्या ठिकाणी अनुलक्षून देण्यात आलेला आहे। बळजबरी, फसवणूक इत्यादीद्वारे बेकायदेशीर धर्मांतरणापासून संरक्षण करण्याकरता हे विधेयक आहे। त्यामुळे कोणी धर्मांतर करू नये याकरता हे विधेयक नाही, तर फसवणूक, बळजबरी किंवा तत्सम बाबींकरता आणि त्या माध्यमातून होणारं धर्मांतर हे त्यापासून नागरिकांचं रक्षण झालं पाहिजे याकरता हे विधेयक या ठिकाणी आणलेलं आहे। प्रतिबंधित आहे कुठल्या पद्धतीनं धर्मांतर होतं, तर ज्याच्यामध्ये आमिष असेल, जबरदस्ती असेल, त्या ठिकाणी फसवणूक असेल, बळजबरी असेल, लबाडी असेल किंवा अल्पवयीन अशा पद्धतीचं धर्मांतरण असेल, गैरवाजवी प्रभाव असेल, अशा धर्मांतरणाला बेकायदेशीर धर्मांतरण ठरवण्यात आलेलं आहे। आणि अशा पद्धतीनं झालेलं धर्मांतरण हे नल अँड वॉइड होईल। हे धर्मांतरण झालेलं नाही अशा पद्धतीनं शून्यवत व निरर्थक असं त्या ठिकाणी होईल। या विधेयकाला पाठिंबा दर्शवत ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी या कायद्याचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी सरकारने घेण्याची विनंती केली। या ज्या काही अफवा वेगवेगळ्या पसरवल्या जात आहेत त्या अफवांवर विश्वास ठेवू नका। हे विधेयक केवळ एक विशिष्ट धर्म डोळ्यासमोर ठेवून त्या धर्मातल्याच काही लोकांना टार्गेट करण्याकरता म्हणून त्याच धर्मातल्या काही अपप्रवृत्ती फक्त एकाच धर्मामध्ये आहेत असं नजरेसमोर न ठेवून हे विधेयक सर्वसमावेशक आहे। सगळ्या धर्मांच्या ज्या काही अनिष्ट प्रथा परंपरा आहेत त्या सर्वांना आळा बसावा म्हणून या देशातल्या 12 राज्यांनी जो कायदा केलाय आणि केवळ महाराष्ट्र राज्य त्या कायद्यापासून दूर होतं आणि म्हणून हा कायदा त्यांनी सभागृहासमोर आणला। धर्मांतर केल्यावर 21 दिवसात जाहीर करणं बंधनकारक। धर्म स्वातंत्र्य विधेयक सर्व धर्मांना लागू असणार। आमिष, लबाडी, बळजबरी किंवा अल्पवयात केलेले धर्मांतर बेकायदेशीर ठरणार। यात प्रौढ व्यक्तीचा धर्मांतराचा हक्क हिरावून घेतलेला नाही। कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर कठोर कारवाई होणार। बेकायदेशीर धर्मांतराद्वारे केलेला विवाह रद्द घोषित केला जाणार। आईचा पूर्वाश्रमीचा धर्म असेल तोच मुलाचा धर्म मानला जाणार। वडिलांकडे उत्तराधिकार मिळवण्याचा हक्क मात्र कायम असेल। धर्मांतर करताना पूर्वकल्पना न दिल्यास ते बेकायदेशीर ठरणार। रक्ताच्या नात्यातील कुठल्याही नातेवाईकाला तक्रार देता येणार। दोषींना 7 वर्ष कारावास, 1 लाख रुपयांचा दंड। अज्ञान,
SC ST प्रकरणात 7 वर्ष कारावास आणि 5 लाखांचा दंड. सामूहिक गुन्हा असल्यास 7 वर्ष कारावास आणि 5 लाख रुपये दंड. दुसऱ्यांदा तोच गुन्हा केल्यास 10 वर्ष कारावास आणि 5 लाख रुपयांचा दंड. समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि रईस शेख यांनी या विधेयकाला विरोध केला, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधेयकाबाबत सरकारच्या हेतूविषयी शंका उपस्थित केली आहे. माइनॉरिटीज के अंदर बहुत बेचैनी है अध्यक्ष महोदय इस बिल को लेकर. मैं डिमांड करता हूं अध्यक्ष महोदय कि ये जो बिल है वो सिलेक्ट कमेटी की तरफ दिया जाए और पब्लिक सजेशन ऑब्जेक्शन के लिए ओपन किया जाए. अध्यक्ष महोदय, ये बात मैं कहता हूं और आप इस बिल के ऊपर चर्चा यहाँ भी और बाहर भी अलाउ कीजिए. अध्यक्ष महोदय, ये एक समुदाय के खिलाफ लाया हुआ बिल है और इसका दुरुपयोग कर समुदाय को तकलीफ देने का काम जो सरकार करने वाली है, ये मैं आपके सामने रखना चाहता हूँ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि बुद्धांनी काय 7 दिवसाची नोटीस द्यायची होती काय आम्हाला धर्मांतर करायचं आहे? प्रथा आणि परंपरेविरुद्ध उभे राहणारा महाराष्ट्र आहे आणि म्हणून आम्ही उघडपणाने सांगतो की तुम्ही ह्या बिलामध्ये जे धर्मांतराचं हे घेतलेलं आहे, कन्व्हर्जनचं घेतलेलं आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे. बेकायदेशीर धर्मांतर आणि त्यातून उद्भवणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हा कायदा सरकारनं आणलाय. याबाबत अनेकदा अफवांचं पीक येतं. अनेकदा अशा प्रकरणात लोक कायदा हातात घेतात. या कायद्यामुळे पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणांना कायदा आणि सुव्यवस्था राखता येईल अशी अपेक्षा आता करायला हरकत नाही. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.